नमस्कार मित्रांनो. भारत पेट्रोलियम बद्दल तुम्हाला माहिती आहे. आपल्या जवळ-जवळ सर्वांच्या घरी एल-पी-जी जे येते त्याचे भारत पेट्रोलियम काय त्यांच्या सबसिडियरीज ते सगळं पोहोचवण्याचं काम करतात. या बी-पी-सी-एलमध्ये या भारत पेट्रोलियममध्ये खूप चांगल्या अशा संधी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये बी-पी-सी-एलचे जर आपण बघितलं फॉर्च्यून 500 कंपनी आहे. 309 नंबर होता फॉर्च्यून 500 मध्ये ग्लोबलमध्ये. त्यांचा रेव्हेन्यू हा 5,03,202 करोड्स होता 2025 ला आणि त्यांचे एम्प्लॉई स्ट्रेंथ जे आहे ते 8,506 परमनंट आणि 25,848 कॉन्ट्रॅक्च्युअल असे आहेत. तर या बी-पी-सी-एलमध्ये जर आपल्याला काम करण्याची संधी मिळाली, तर की त्याच्यापेक्षा चांगलीच आपल्याला करिअरच्या दृष्टीने त्याच्यापेक्षा मोठी संधी किंवा अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर असणार नाही. तेव्हा आपण जेव्हा बी-पी-सी-एलच्या करिअर्स वेबसाईट जॉब ओपनिंग्सवर जातो, वेबसाईटवर जातो, तेव्हा तिकडे आपल्याला अशा अशा संधी मिळतात. त्याच्या आधी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा नमूद करावासा वाटतो. कारण मेजॉरिटी मंडळी हा फक्त व्हिडिओ पाहतात, पण सबस्क्राईब किंवा लाईक, कमेंट, शेअर करत नाहीत. त्याचा सर्वांना फायदा होईल. तर ही जी अपॉर्च्युनिटी आहे जॉब ओपनिंग त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट फॉर एंट्री लेव्हल रोल्स हे रोल्स त्यांनी दिलेले आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. 27 जूनपर्यंत आपण याचे ॲप्लिकेशन करू शकतो. त्याच्यामध्ये आपण जेव्हा डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंटवर क्लिक करतो, तेव्हा हे पेज ओपन होतं. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड रिक्रुटमेंट एंट्री लेव्हल प्रोफाइल्स आपण जे सुरुवातीला बोललो, की याच्यामध्ये कंपनीचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. त्याच्याबरोबरच कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 28 मेला सुरू झालेलं आहे आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ऑनलाईन ॲप्लिकेशन 27 जून आहे. याच्यामध्ये ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग याच्यामध्ये 32 वर्ष एज लिमिट आणि मिनिमम वर्क एक्सपिरियन्स 5 वर्षाचा असला पाहिजे. त्याची जी क्वालिफिकेशन आहे ते डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि केमिकल इंजिनिअर या ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी अप्लाय करू शकतात. असोसिएट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग जे आहे, हे पद जे आहे त्याच्यामध्ये 32 वर्षाची वयोमर्यादा आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे आणि त्याची जी क्वालिफिकेशन आहे ते बी-टेक, बी-एस-सी इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण चालू शकेल. त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अकाउंट्स 35 इयर्स मिनिमम एज 30 वर्षाचा आहे. मॅक्सिमम तर 35 वर्षाचा. क्वालिफिकेशन इंटर सी-ए, इंटर सी-एम-ए प्लस ग्रॅज्युएशन आणि 5 वर्षाचा अनुभव त्यासाठी गरजेचा आहे. असोसिएट एक्झिक्युटिव्ह क्वालिटी अश्युरन्स 32 वर्ष मर्यादा आहे. एम-एस-सी केमिस्ट्री विथ स्पेशलायझेशन इन ऑर्गॅनिक, फिजिकल, इनऑर्गॅनिक और एनालिटिकल केमिस्ट्री हे एक एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे आणि 3 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. त्यानंतर सेक्रेटरी बी-पी-सी-एल 32 वर्ष मॅक्सिमम वय, क्लास 10th, 12th और बॅचलर्स डिग्री 3 वर्षाचा कोर्स असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता आणि 5 वर्षाचे तो एक्सपिरियन्स असण्याची गरज आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण आधी बाकीचे डिटेल्स बघायच्या आधी जी सॅलरी त्याने दिलेली आहे ती महत्त्वाची आहे. ती आपण थोडीशी पाहूया कारण त्याच्यावर आपल्याला अंदाज येईल, की आपण कशाबद्दल बोलतोय. जेणेकरून जेणेकरून अप्लाय करताना पण थोडीसा आपल्याला उत्साह निर्माण होईल. जर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह जे पद आहेत त्याच्यामध्ये 11.86 लाख प्रतिवार्षिक सॅलरी त्यांनी देणार आहेत आणि असोसिएट एक्झिक्युटिव्ह पद जी आहे त्याच्यामध्ये 16.64 लाख प्रतिवर्ष एवढी सॅलरी ते देणार आहेत आणि 1 वर्षाचं प्रोबेशन असेल ते आपण पाहणार आहोत. कमिंग बॅक टू द अपॉर्च्युनिटीज ज्या अपॉर्च्युनिटी त्याची डिटेलमध्ये त्याने डिस्कशन केलेलं आहे. आपण आता ज्या अपॉर्च्युनिटी पाहिल्या त्याचं प्रत्येक डेझिग्नेशन वाईज त्याने डिटेल्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ही जी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंगची प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग 3 वर्षाचा कोर्स असला पाहिजे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि मिनिमम 60% ॲग्रीगेट पर्सेंटेज तुम्हाला मिळालेलं असलं पाहिजे. त्यानंतर जे कोर डिसिप्लिन्स आहेत मेकॅनिकल त्या म्हणजे आपण जेव्हा इन्स्ट्रुमेंटेशन म्हणतो, तेव्हा इन्स्ट्रुमेंटेशनच्या अंडर पण भरपूर वेगळ्या स्ट्रीम्स असतात. तर त्या कोणत्या स्ट्रीम्स ह्याच्यामध्ये एलिजिबल आहेत त्या पण डिटेल्स त्यांनी दिलेल्या आहेत. मिनिमम 5 वर्षाचा अनुभव त्याने असला पाहिजे आणि ज्या एरियामध्ये मिनिमम 2 इयर्स ऑफ मॅनेजरियल सुपरवायझरी रोल आपण केलेला असला पाहिजे आणि ज्या क्षेत्रामध्ये आपला अनुभव पाहिजे ते पण त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. हे त्यांनी प्रत्येक प्रोफाईलला केलेलं आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अप्पर एज लिमिट जे आहे ते पण त्यांनी 32 वर्षाचं आहे जनरल आणि ईडब्ल्यूएससाठी आणि अ, दुसरी जी प्रोफाईल आहे असोसिएट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये बी-टेक, बी-एस-सी इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स जो आहे तो आपण केलेला असला पाहिजे. त्याच्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि केमिकल इंजिनिअरिंग आपलं मिनिमम 60% मार्क्स असले पाहिजेत आपल्याला आणि कोर डिसिप्लिन त्यांनी परत दिलेले आहेत. 3 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असला पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये मिनिमम एक्सपिरियन्स पाहिजे ते पण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. मिनिमम 2 वर्षाचा मॅनेजरल सुपरवायझर एक्सपिरियन्स या 3 वर्षापैकी असला पाहिजे. त्यानंतर आपण त्याला एलिजिबल ठरू शकू.
तो अप्पर एज लिमिट हे 32 वर्षाचं आहे. नंतरची जॉब प्रोफाईल ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अकाउंट्स याच्यामध्ये ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 55% मार्क्स तुम्हाला लागतील. याच्यामध्ये सीए इंटरमिजिएट, सीएमए इंटरमिजिएट फ्रॉम सीए और सीएमए इन्स्टिट्यूट रिस्पेक्टिव्हली आपण पास झालेले असले पाहिजे. मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे याच्यामध्ये ही नोट त्यांनी दिलेली आहे. ज्या मुलांनी फायनल एक्झामिनेशन फॉर सीए और सीएमए इन्स्टिट्यूट आर नॉट एलिजिबल पास केलेली आहे ती मंडळी याच्यामध्ये एलिजिबल नाही आहेत, हे लक्षात घ्या. मिनिमम 5 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन रिलेव्हंट एक्सपिरियन्स आपल्याला असला पाहिजे, अशी ही अपॉर्च्युनिटी आहे. मिनिमम एज लिमिट हे 30 वर्षाचं आहे. जॉब प्रोफाईल फॉर असोसिएट एक्झिक्युटिव्ह क्वालिटी इन्शुरन्स अगेन MSc केमिस्ट्री विथ स्पेशलायझेशन इन ऑर्गॅनिक फिजिकल इनऑर्गॅनिक और अनालिटिकल केमिस्ट्री. मिनिमम 60% मार्क्स. मिनिमम 30 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे लॅबोरेटरी इन पेट्रोलियम/ऑइल अँड गॅस/पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये. डिझायर्ड स्किल्स आणि दिलेल्या डीप अंडरस्टँडिंग अँड वर्किंग नॉलेज ऑफ टेस्टिंग अँड रिजनेबल कॅपेबिलिटी इन फ्रंट लाईन मेंटेनन्स ऑफ टेस्ट इक्विपमेंट्स, enable accredited laboratory and knowledge on relevant documentation, hands-on experience on LIMS laboratory information management system. आणि अप्पर एज लिमिट हे 32 वर्षाचं आहे. त्यानंतरची प्रोफाईल आहे सेक्रेटरी BPCL. कोणत्याही बॅचलर्स डिग्री 3 वर्षाचा कोर्स चालेल. मिनिमम 60% मार्क्स हवे आहेत. क्लास किंवा 12वी केली असेल तर मिनिमम 60% मार्क्स हवे आहेत. आणि क्लास 10वी केलेली असेल तरी पण मिनिमम 60% मार्क्स आपल्याला हवे आहेत. ऍडमिन तुम्ही जर सर्टिफिकेशन केलेलं असेल किंवा डिप्लोमा केलेला असेल ऍडमिन सेक्रेटरीला अँड PA पर्सनल असिस्टंट और एक्झिक्युटिव्ह असिस्टंट और सेक्रेटरी प्रॅक्टिस और ऑफिस मॅनेजमेंट ऑफ ॲटलीस्ट 6 मंथ्स ड्युरेशन तर तुम्हाला प्रिऑरिटी देण्यात येईल. की चॅलेंजेस एक्सपेक्टेशन तुमचा जॉब रोल कसा असेल त्याचे पण डिटेल्स दिलेले आहेत. मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला ऑलरेडी असला पाहिजे. अप्पर एज लिमिट हे 32 वर्षाचं आहे. आणि ऍप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती आपण जेव्हा इकडे आपण पाहिलं होतं, जेव्हा आपण अप्लाय ऑनलाईन क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो. इकडे पण त्याने डिटेल्स 27 मे जून पर्यंतचे दिलेले आहेत. प्रिंटआउट काढायची आपल्या ऍप्लिकेशनची 12 जुलैच्या आधी आणि ऑनलाईन फी पेमेंट हे 27 जूनच्या आधी आपल्याला करायचं आहे. इथे जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड नसाल तर रजिस्टर करा आणि त्यानंतर तुम्ही पुढची जी प्रोसेस आहे ऍप्लिकेशनची ती करू शकता. त्यानंतर जे सर्टिफिकेट्स आपल्याला सबमिट करायचे त्याचे डिटेल्स पण त्याने दिलेले आहेत. कॅटेगरी वाईज किंवा जे एक्झाम्पशन आपण घेणार असाल तर त्याचे डिटेल्स त्याने दिलेले आहेत. ऍप्लिकेशन रजिस्टर कसं करायचं त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. आणि ऍप्लिकेशन फीज सबमिट कशी करायची, 1,000 रुपये ऍप्लिकेशन फी आहे प्लस GST 18% म्हणजे 1,180 रुपये तो आपल्याला फी अनरिझर्व्ड OBC NCL आणि EWS कॅन्डिडेटसाठी आहे. SC ST PWBD कॅन्डिडेट जे आहेत त्यांना एक्झाम्पशन मिळालेलं आहे पेमेंट फीज मधून. त्यामुळे तुम्ही प्रिंटआउट काढल्यानंतर ती स्वतःकडे ठेवायची आहे रेफरन्ससाठी. ती प्रिंटआउट हार्ड कॉपी ही BPSCला पाठवायची गरज नाहीये. आणि या स्पेसिफिक अपॉर्च्युनिटीबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या शंका पण आपण Z_HRD_code@bharatpetroleum.in या ईमेल ID वर आपण त्या शंका शेअर करू शकतो, जेणेकरून त्या शंकाचं निरसन त्या करू शकतील. ऍप्लिकेशन जे आहे आपण जेव्हा ऍप्लिकेशन करताना ईमेल ID आणि मोबाईल नंबर देतो, अतिशय महत्वाचा पॉईंट असतो. बरीच मंडळी इकडे चुका करतात आणि त्याचा खूप मोठा परिणाम त्यांच्या अपॉर्च्युनिटीवर होतो किंवा संधीवर होतो. ईमेल ID किंवा मोबाईल नंबर आपण जो देऊ तो कमीत कमी 1 वर्ष तरी आपल्याकडे ऍक्सेसिबल असला पाहिजे, जेणेकरून भारत पेट्रोलियम ज्या प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन किंवा ज्या काही नोटिसेस आपल्याला पाठवेल त्याचा आपल्याला लगेच ऍक्सेस मिळेल. हे अतिशय महत्वाचा इकडे पॉईंट नमूद केला पाहिजे. सिलेक्शन मेथडॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन स्क्रीनिंग केलं जाईल. त्यानंतर रिटर्न कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल, केस बेस्ड डिस्कशन असेल, ग्रुप टास्क तुम्हाला दिले जातील, पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि ह्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये नंतर पुढे मग आपलं ऑनबोर्डिंग सुरू होईल. आता ही सिलेक्शन प्रोसेस जी आहे ते BPCL किंवा भारत पेट्रोलियमचे जे मॅनेजमेंट आहे ते कोणत्या क्षणी चेंज करू शकतं. नंबर ऑफ ऍप्लिकेशन जेवढे येतील त्याच्यानुसार ते आपल्याला ही जे टेस्टिंग सिलेक्शन मेथडॉलॉजी आहे ते जे चेंज करत असतात. त्यामुळे आपले ईमेल ID आणि मोबाईल नंबरवर आपलं लक्ष ठेवायचं, जेणेकरून जे काही इन्फॉर्मेशन भारत पेट्रोलियम आपल्याला पाठवेल ते आपल्याला लगेच मिळेल. मेडिकल स्टँडर्ड्स तुमची प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन होईल. त्यानंतर एम्प्लॉयमेंट्स आपण पाहिले. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी 11.86 लाख वार्षिक पगार आणि असोसिएट एक्झिक्युटिव्हसाठी 16.64 लाख वार्षिक पगार असेल. प्रोबेशन तुम्हाला 1 वर्षाचं असेल तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर आणि त्या सक्सेसफुल कम्प्लिशन 1 वर्षात झाल्यानंतर मग तुम्हाला कन्फर्मेशन कंपनीच्या पॉलिसीनुसार देण्यात येईल. त्यानंतर तुमची प्लेसमेंट जी आहे ती BPCLच्या सध्याच्या किंवा फ्युचरमध्ये ज्या काही BPCL लोकेशन इफेक्टिव्ह असतील किंवा अस्तित्वात येतील भारतभरामध्ये त्या लोकेशनपैकी कोणत्या लोकेशनमध्ये तुमचं पोस्टिंग केलं जाईल याची तयारी तुमची असली पाहिजे. रिझर्वेशन, कन्सेशन्स, रिलॅक्सेशनचे डिटेल्स दिलेले आहेत ते तुम्हाला वाचून कळतील. त्यामध्ये डिटेलमध्ये जात नाहीये.
ओनली इंडियन नॅशनल्स आर एलिजिबल टू अप्लाय. लास्ट डेट ऑफ रिकनिंग एज, जे एज लिमिट आहे त्याचं लास्ट डेटचं 1 मे रोजी ते जे 32, फॉर एक्झाम्पल 1 मेच्या आधी जर तुम्हाला 32 वर्ष होत असतील तर तुम्ही एलिजिबल नाही, असं त्याचा अर्थ होतो. राऊंडिंग ऑफ पर्सेंटेज इज नॉट अलाउड. CGPAचे डिटेल्स दिलेले आहेत, कसं कन्व्हर्जन वगैरे कसं द्यायचं. त्यानंतर एक्सपिरियन्स गेन आफ्टर डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, म्हणजे आपण जे डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन किंवा डिग्री याचा जो फायनल जो रिझल्ट लागतो त्याच्यानंतर जे तुम्ही काम केलेला एक्सपिरियन्स तोच फक्त ग्राह्य धरण्यात येईल, त्याच्या आधीचा धरण्यात येणार नाही. तर अशा प्रकारे ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये जे काही डिटेल आपण भरू तेच फायनल समजले जातील, त्यामध्ये नंतर चेंजेस करता येणार नाहीत, त्यामुळे ते व्यवस्थित भरा. त्याचबरोबर हे सगळे डिटेल्स तुम्हाला वाचल्यानंतर कळतील. एनओसी तुम्हाला द्यावं लागेल तुम्ही जर ऑलरेडी जॉब करत असाल ऑब्व्हियसली तर. आणि तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जो आहे किंवा कम्प्युटर बेससाठी तुम्ही जर तुम्ही कम्प्युटर बेस तुम्ही अटेंड केली तर तुम्हाला 3rd AC ट्रेन फेअर शॉर्टेस्ट रूट तुम्हाला दिला जाईल तुमच्या घरापासून ते एक्झाम सेंटरपर्यंत. आणि SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी 2nd AC ट्रेन फेअर दिला जाईल इंटरव्ह्यूसाठी सुद्धा. तर हे फक्त ते डिस्टन्स जे आहे आपल्या घराचं आणि त्या लोकेशन इंटरव्ह्यू किंवा एक्झामच्या लोकेशनचं ते 30 किलोमीटरपेक्षा जास्त असावं. त्यानंतर BPCLकडे सर्वाधिकार असतील कॅन्सल, रिस्ट्रिक्ट, इनलार्ज, मॉडिफाय रिक्रुटमेंट प्रोसेस करण्याचे. क्लोज ऑफ ज्युरिस्डिक्शन ऑफ एनी डिस्प्युटेबल ॲट मुंबई. तर अशी ही डिटेल्स त्यांनी दिलेल्या आहेत. मी या लिंक्स तुमच्याबरोबर शेअर करतोय. त्याचबरोबर ही जी ॲप्लिकेशनची लिंक आहे ती पण तुमच्याबरोबर शेअर करू, जेणेकरून BPCL सारख्या बलाढ्य कंपनीमध्ये काम करण्याची आपल्याला संधी मिळण्याचे चान्सेस वाढतील. आणि जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर आपण जॉब ऑपॉर्च्युनिटी बरोबरच जे बाकीचे आपल्या करिअरमध्ये जे काही स्थित्यंतर होतात, ट्रान्झिशन होतात, त्याचबरोबर इंटरव्ह्यूमध्ये काही ज्या शंका कुशंका आपल्या मनामध्ये निर्माण होतात किंवा इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न कसे द्यायचे, उत्तरं कशी द्यायची याच्याबद्दल चर्चा करत असतो, त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जरी ही संधी स्पेसिफिक संधी तुमच्यासाठी ग्राह्य नसेल, उपलब्ध नसेल, तरी पण तुमच्या जी मित्रमंडळी, शेजारी पाजारी, सिनियर ज्युनियर सर्वांशी शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू आणि या संधीचा आपल्याला सर्वांना योग्य प्रकारे फायदा घेता येईल. धन्यवाद.